नमस्कार. सिटी न्यूजच्या मराठी बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने. आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या. बातमीपत्रात वेळ झाली एका विश्रांतीची. विश्रांतीनंतर पुन्हा भेटू. पहा फक्त सिटी न्यूज. विसाव्यांती पुन्हा आपलं स्वागत आहे. चला बघूया बातम्या विस्तारित स्वरूपात. आता बातम्या गुन्हेगारी जगताच्या अर्थात क्राईम वॉच. शासकीय तंत्रनिकेतून समोरून मित्र व मैत्रीण क्लास संपवून जात असताना मित्रावर 5 अज्ञात आरोपींनी जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात मित्र गंभीर जखमी झाला आहे. युवतीने गाडगेनगर पोलिसात तक्रार दाखल केली आहे. सोमेश देशमुख पंचवटीवरून राठीनगरकडे जात असताना त्याच्यावर 5 अज्ञात आरोपींनी जीवघेणा हल्ला केला. चाकूने भोसकले अशी तक्रार एका तरुणीने गाडगेनगर पोलिसांकडे नोंदवली आहे. शासकीय तंत्रनिकेतन समोर गुरुवारी रात्री 7:45 वाजता ही घटना घडली. अज्ञात इस्मांनी हात दाखवून थांबवलं व जवळील चाकू काढून सोमेशच्या छातीत खुपसला. शिवाय 2 मुलांनी त्याला लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली. त्यामुळे सोमेश देशमुख गंभीर जखमी झालाय. गाडगेनगर पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. शहरातील नागपूर गेट पोलीस स्टेशन अंतर्गत येणारा लालखडी या लालखडीमध्ये खंडणी न दिल्यामुळे अज्ञात युवकांनी साहेब खा मिया खा यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. साहेब खा मिया खाला उपचारार्थ इरविन दवाखान्यात दाखल करण्यात आले. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. खंडणी न दिल्यामुळे त्यांच्यावर हा प्राणघातक हल्ला झाला असं सूत्रांनी सांगितलंय. प्रभाग क्रमांक 26 मधील रणधुमाळीच्या म्हणजेच निवडणुकीच्या प्रचार तोफा आता थंडावल्या आहेत. आचारसंहिता लागू झाल्याने सर्वच पार्ट्यांनी आपला प्रचार थांबवलाय. प्रत्येक उमेदवाराने आपला दमखम दाखवण्यासाठी रॅलींचं आयोजन केलं. या रॅल्यांमधून त्यांनी आपलं शक्ती प्रदर्शन सुद्धा केलं. और इन्हें अपना कीमती वोट देकर कामयाब बनाना है. जिनका चुनाव पतंग 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 मारे पतंग आई पतंग. यावेळेस प्रत्येक पार्ट्यांनी आपापल्या कार्यकर्त्यांसमवेत रॅलीमधून शक्ती प्रदर्शन केलं.
लोकसभा दौलीपुरा से भारतीय राष्ट्रीय कांग्रेस के अधिकृत उम्मीदवार असदुद्दीन शेख के सामने का 2 नंबर का बटन दबाकर आने वाले 1 नवंबर को इनकलाब संगठन की अपने उम्मीदवार आसिया को जंग को कामयाब बनाएंगे। बातमीपत्रात टाकूया सामाजिक, राजकीय व धार्मिक घडामोडींवर एक नजर. गवळीपुरा प्रभागाच्या पोटनिवडणुकीत उभ्या असलेल्या अपक्ष उमेदवार आसिया अंजुम वहीद खान यांची प्रचार सभा घेण्यात आली. हाथीपुरा येथे झालेल्या प्रचार सभेत इमानदार माणसाला निवडणुकीत निवडून द्या असं आवाहन करण्यात आलं. गवळीपुरा प्रभाग क्रमांक 26च्या अपक्ष उमेदवार आसिया अंजुम वहीद खान यांची हाथीपुरा येथे प्रचार सभा घेण्यात आली. विकास साधण्यासाठी आसिया अंजुम यांना निवडून द्या असं आवाहन करण्यात आलं. पैशाच्या जोरावर मतं मागणाऱ्यांना जोडे मारा व एका इमानदार कार्यकर्त्याला निवडून द्या अशा परखड शब्दात प्रचार सभेत आवाहन करण्यात आलं. समीक्षा की और उनको पद से हटाया, तो इसमें मेरी क्या गलती? आपने ही अपना एफिडेविट झूठा दिया. आपको ही 5 बच्चे हैं, आप खुद 3 लिखवा रहे, इसमें मेरा क्या गुनाह? जिन लोगों ने उनको खड़े करवाया, झूठ बोल के एफिडेविट भरवाया, और आपको मालूमात तो बता दूं कि एक इंसान की सदस्यता रद्द नहीं हुई, इस प्रभाग के 2 लोगों की सदस्यता रद्द हुई और एक का ढनोरा पीटा जा रहा और कहा जा रहा भाई अपने वाली को फंसा दिया. मैं तो कुछ नहीं किया, मैंने कायदे की लड़ाई लड़ा. क्या कायदे की लड़ाई लड़ना गुनाह है? गुनाह है तो बताओ कौन सी किताब में गुनाह लिखा है? बताओ मुझे भाई साहब कि अपने हक के लिए क्या लड़ना गुनाह है? कोई गुनाह नहीं. मैंने तो किसी किताब में नहीं पढ़ा कि अपने हक के लिए लड़ना गुनाह है. हाँ, ये जरूर है उसको न्याय नहीं मिलता. पैसे वालों को जल्दी मिलता, गरीब को कम मिलता. राष्ट्रवादी कांग्रेस की सरकार थी, इनका गठबंधन था, इन्होंने कहीं पर भी मेरा कुछ होने नहीं दिया. दोस्तों, सारी चीज होने के बावजूद भी आज भी इनका यह हालत है कि मेरे घर पे यहाँ के नगर सेवक साहब ने लेटर भिजवाए, मेरी कंप्लेंट दिए, जबकि मेरा टीलों का घर है. बेचा हुई जगह इनकी है, इनके घर पे टैक्स बैठा क्या? घर की परमिशन है क्या? इतने कैसे गिर गए? तुमको क्या लेना देना मेरे घर से? तुम्हारा घर संभाल लो. तुम्हारा घर संभल गया, ये बड़ी बात है. तो बताओ, इतनी गंदी गंदी हरकत की. आज 4 साल हो गए. आप खुद जानते, पहचानते कि भाई आपके वार्ड में, प्रभाग में क्या काम हुआ? कुछ भी काम नहीं हुआ. लोगों को ठगा गया और लोगों को सिर्फ आश्वासन दिए गए, बाकी कोई काम हुआ नहीं. आज अपने घर के दरवाजे में निकलो, देखो तो नाली भरी पड़ी है, मच्छर गंदगी का आलम है. 20,000 रुपये महीना वो ठेकेदार से ले रहे. क्या नाली साफ होंगी? पैसे लेना बंद कर दो, नालियां साफ हो जाएगी. तुम पैसे लेना बंद कर दो,
ब्लीचिंग पाउडर गिरेगा, फवारा होगा, बाकायदा तुम्हारे घर की साफ सफाई होगी। लेकिन तुम इलेक्शन के 2 दिन पहले पैसे बांट देते और बाद में 20-20 हजार रुपए को ठेकेदार के पीछे घूमते। कहा कि अमीर है तुम, कौन से अमीर है तुम? गलत बात। और चिढ़ाते क्यों? 26 में उपचुनाव है, इतने झक मरा, देखो 4 बार बोला मेरा काम कर देने करके दिया। पहले बोला राव साहब ये कार्रवाई कर दीजिए यार, आप अच्छे आदमी हैं, आपको हमने चुन के दिया, बस सर पे हाथ पीठ खुजाने का काम, बस दूसरा काम नहीं। और अब जैसी निर्णय आया होश उसके उड़ गए। क्या हो गया, क्या हो गया? मेरे को बोले भाई टिकट ले लो, मैं जन्नत की है, तेरी टिकट भी नहीं होना और तू भी नहीं होना, निकल जा। पब्लिक मेरे साथ है, काम मेरा मेरे साथ है, मेरी सच्चाई मेरे साथ है, जीतूंगा या हारूंगा कोई गम नहीं, कोई गम नहीं। मैं कार्यकर्ता हूं, 1 वोट से शुरू होगा, 3400 वोट लेके बताऊंगा अभी इंशाल्लाह। अगली बार 1700 वोट दिए थे आप लोगों ने, कोई एक आदमी ऐसा नहीं कि जिन्हें मेरे को 100 रुपया मिला। मेरे नाम पर, मेरे काम पर, मेरी ईमानदारी पर मुझे वोट दिया गया। और इनके अब पैसों की हलचलें शुरू हो गई। अरे भाई अपना कैंडिडेट तो डमी डाल दिए, क्या गलती हो गई, पैसे बांटो, खा लो इनके पैसे। और ज्यादा येड़े चाले कर रहा, मेरा नंबर लिखो, मेरे को फोन लगाओ, उसको वही अंदर कर देता। कैसे पैसे बांट रहा भडवाओ। मार्डी मार्गावरील संत गाडगेबाबा कॉलनीतील रस्त्यांची, नाल्यांची अत्यंत दुरावस्था झाली आहे। रस्ते नाल्यांचं बांधकामच झालेलं नाही। महापालिकेचे कर्मचारी कचरा उचलण्यासाठी येत नाहीत, त्यामुळे कॉलनीची व पर्यायाने रहिवाशांची दुरावस्था आहे। डासांच्या प्रादुर्भावाने नागरिकांचा मृत्यू झाल्याचं रहिवाशांनी सांगितलंय। संत गाडगेबाबा कॉलनीत जाणारा रस्ता तर बांधलेला आहे, मात्र कॉलनीतील दृश्य निराळच आहे। कुठे रस्ता आहे तर कुठे नाही असं चित्र आहे। नाल्यांचं बांधकाम पूर्णपणे झालेलं नाही। अर्धवट बांधलेल्या नाल्यांमधील सांडपाणी गटाराच्या रूपात साचतंय। या गटारात नागरिक कचरा टाकतात, कारण कचरा उचलण्यासाठी महापालिकेच्या गाड्याच येत नाहीत। नियमित कर भरूनही मूलभूत सुविधा उपलब्ध नाही अशी तक्रार रहिवाशांनी सिटी न्यूजकडे केली आहे। नाली बनने को होना, यहाँ से हमको बहुत त्रास हो रहा। घर का टैक्स भरते हम, जो चाहिए वो सब देते, रोड भी नहीं बना और नाली का हमको बहुत त्रास है। हमारे घर में कीड़े बिच्छू बहुत निकलते हैं, मच्छर का डेंगू वेंगू हुआ तो हम कुछ जानते नहीं। हे महानगरपालिकेने टॅक्सवर टॅक्स येतात, पण त्याचे मूलभूत जे सोयी आहेत, नळ आहे, पाणी आहे, तुमच्या त्या नाल्या आहे, साफसफाई करणारे कोणी येत नाही, काहीच नाही। याच्यामध्ये सर्व घाण पसरले, त्याच्यामुळे बिमाऱ्या होतात। बिमाऱ्यामुळे त्याला कोणी त्याचं काही वाली नाही, त्याच्यामुळे काय हे लवकरात लवकर त्याने व्यवस्था करण्यात यावी याच्यावर। आणि उलट जर काही जर झालं तर त्याला ते शासन जबाबदार राहणार आहे, आणि व्यक्ती आम्ही कोणी जबाबदार राहणार नाही। या नाल्यांच्या प्रॉब्लेममुळे सुरुवातीला आमच्याकडे काहीच नाली नव्हती, पाणी असंच व्हायचं, रस्त्यावर यायचं, त्यामुळे खूप भांडणं पण व्हायचे। आणि त्यामुळे या नालीच्या पाण्यामुळे माझ्याकडचे म्हणजे माझे दीर हे पण एक्सपायर झालेले आहे याच मच्छरांमुळे। साधारणतः आता 1 वर्ष झालेलं आहे त्यांना। आणि हे सुविधा करायला पाहिजे। टॅक्स नेतो आपण, टॅक्स वगैरे लावतो, आम्ही सगळं भरतो, असं काही नाही भरत नाही वगैरे, भरतो वगैरे, तर त्या मूलभूत सोयी आम्हाला मिळायलाच हव्या, एवढे अधिकारी आहोत आम्ही। कॉलनीमध्ये या लेआउटमध्ये पहिलं यांनी लेआउट टाकताना ही जागा ओपन प्लेस म्हणून जाहीर केली, पण याच्यामध्ये नाला आणि सांडपाण्या, सर्व नाल्यामध्ये वाहणारे पाणी आणि मच्छर आणि पाणी वाहत आहे, त्याच्यामुळे या कॉलनीतला भरपूर त्रास होते। हे लहान लहान मुलं इथं खेळत राहतात, साप, बरेचसे असे इचू, काटा असे लहान मुलं खेळतात इथं, आणि त्यांना जनावर लहान लहान असे जसे या पाणी डुकरं सुद्धा येतात त्याच्यावर पाण्यावर, आणि यांना आम्हाला भरपूर सर्व कॉलनींना त्रास आहे या पाण्याचा, मच्छराचा। यामुळे आमच्या कॉलनीमधली ठाकरे सरांचं, ठाकरे यांची मृत्यू सुद्धा झाली नाल्यामुळे, याच्यावरच सुद्धा हे झाले, मच्छर झाले आणि त्यांना मच्छर हिवतापाने मृत्यू सुद्धा झाला आहे।
या कॉलनीमध्ये या पाण्यामुळे खूपच त्रास आहे आणि इथे कचरा सगळ्या कॉलनीमधला कचरा इथेच टाकतात, त्यामुळे आम्हाला गाई म्हशी डुकरं वगैरे सगळं त्याच्यावर होते आणि त्याच्यामुळं ते मच्छर हे ते आम्हाला खूप त्रास होतो. त्याच्यासाठी कंटेनर आवश्यक आहे आणि याची जबाबदारी साफसफाई करणारा हा नाला नाही आहे, हा ओपन पेस आहे आणि या सकल भाग असल्यामुळे सगळं पाणी इथे येऊन थांबतं आणि ते रपटा जो केला तो पण बरोबर नाही केला, सगळं पाणी तिथेच म्हणजे जमा. लेआउट मध्ये या जागेचा कसा उल्लेख आहे? ओपन पेस नाला म्हणून नाही, तिथे प्लॉट आहे त्या नाल्यात. नाला नाही आहे, प्लॉट आहे, पण यांनी महानगरपालिके राजापेठ येथील श्री रामदेव बाबा मंदिरात माहेश्वरी महिला मंडळ रविनगर शाखेतर्फे रांगोळी स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये देवीच्या ओटीच्या साहित्यापासून तसंच मोती, भुसा, पाण्यावर तरंगती अशा विविध रांगोळ्या रेखाटण्यात आल्या. राजापेठ येथील रामदेव बाबांच्या मंदिरात माहेश्वरी महिला मंडळ रविनगर शाखेतर्फे रांगोळी स्पर्धा घेण्यात आली. प्रशिक्षक रोशनी अग्रवाल, अध्यक्षा संगीता सीताराम राठी, सचिव हिरा चांडक, प्रकल्प प्रमुख सोनाली राठी, अरुणा टवानी, किरण मंत्री आदींनी यासाठी विशेष परिश्रम घेतले. देवीच्या ओटीच्या साहित्याची रांगोळी तसंच विविध फूल, बॉर्डर, काच, मोती, भुसा आदींपासून रांगोळ्या तयार करण्यात आल्या. अमरावती जिल्हा परिषद शिक्षक बँकेच्या निवडणुकीचा प्रचार रंगलाय. युवा शक्ती पॅनेल आपल्या उद्दिष्टांसह या निवडणुकीत उतरलाय. अमरावती पंचायत समिती व मोर्शीत युवा शक्ती पॅनेलने प्रचार केला. युवा शक्ती पॅनेलला कब्बशी हे बोधचिन्ह मिळालंय. आपल्या बोधचिन्हावर धडाक्याने युवा शक्तीचा प्रचार सुरू आहे. अमरावती पंचायत समिती व मोर्शीत युवा शक्ती पॅनेलने प्रचार केला. त्यांच्या प्रचाराला प्रचंड प्रतिसाद मिळाला. बातमीपत्रात घेऊया काही क्षणांचा विसावा. विसाव्यानंतर पुन्हा भेटू. पहा फक्त सिटी न्यूज. विसाव्याअंती पुन्हा आपलं स्वागत आहे. वळूया उर्वरित घडामोडींकडे. नीलकमल विविध साड्या व ड्रेस मटेरियलचं दालन खुलं करतंय. जवाहर मार्गावरील सौभाग्यवती साडी शोरूमच्या वर नीलकमल सिल्क अँड साडीचा शुभारंभ शनिवारी होतोय. शनिवारी सकाळी 10 वाजता बाबूजी चुन्नीलालजी मंत्री यांच्या हस्ते शोरूमचं उद्घाटन करण्यात येत आहे. दीपावली निमित्त आकर्षक नाविन्यपूर्ण डिझायनर बुटीक साड्या येथे उपलब्ध करून देण्यात येत आहेत. शोरूमला एकवार भेट देण्याचं आवाहन संचालकांनी केलंय. शहरातील वाहतूक व्यवस्थेबद्दल सिटी न्यूजने वारंवार वृत्त प्रसारित केलंय. सणावाराच्या लग्नसराईच्या दिवसात होणारी प्रचंड गर्दी, नो पार्किंगमध्ये उभी असलेली वाहनं, आडवी तिडवी जाणारी वाहनं यांचं दृश्य प्रसारित केलं आहे. याचा परिणाम म्हणजे पोलिसांनी कॅमेरामध्ये वाहतुकीची दृश्य टिपत वाहतूक व्यवस्था सांभाळली. तो सप्ताह 31 ऑक्टोबरला संपतो आहे. शहरातील बिघडलेली वाहतूक व्यवस्था याकडे सिटी न्यूजने वारंवार लक्ष वेधलंय. नो पार्किंगमध्ये आडवी तिडवी वाहनं, शहरातील विस्कळीत वाहतूक याचा धांडोळा घेण्यासाठी पोलिसांनी कॅमेरा पथक राबवून चित्रीकरण केलं. प्रत्येक चौकात 2 वाहतूक पोलीस व पोलीस दिसत आहेत. या कॅमेरा पथकाचा 31 ऑक्टोबर हा शेवटचा दिवस आहे. गांधी चौक, फरशी स्टॉप, दस्तूरनगर, रविनगर, बियाणी चौक, बडनेरा, जुनी वस्ती अशा विविध ठिकाणी पोलिसांनी आपले पहारे लावले. परंतु कॅमेऱ्यातील चित्रीकरण, ठिकठिकाणी चालणारं पेट्रोलिंग हे सारं फसलं आहे. कारण शहरातील गडप पार्किंग स्थळं प्रथम पोलिसांना शोधावी लागणार आहेत. वाहतुकीचं चोख नियोजन करावं लागणार आहे. ड्युटीवरील तैनात कर्मचाऱ्यांनी इमाने इतबारे काम केलं तर 60% वाहतूक व्यवस्था तातडीने सुधारू शकते. परंतु वाहतूक पोलिसांचं काम कशा प्रकारे चालतं हे स्वतः सीपींनी पाहिलंय. जोपर्यंत हे नियोजन होत नाही तोपर्यंत वाहतूक व्यवस्था सुधारत नाही, ही सत्य परिस्थिती आहे.
गवळीपुरा प्रभाग क्रमांक 26च्या पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार म्हणून खातूनबी शेख हातम या निवडणूक लढवत आहेत. हाथीपुरा येथे त्यांच्या प्रचारार्थ सभा घेण्यात आली. प्रभाग विकासासाठी 1.25 कोटी रुपये मिळतील असा दावा या सभेत करण्यात आला. हाथीपुरा येथे काँग्रेसच्या उमेदवार खातूनबी शेख हातम यांची प्रचार सभा घेण्यात आली. माजी आमदार रावसाहेब शेखावत, स्थायी समिती सभापती विलास इंगोले, काँग्रेस शहराध्यक्ष संजय अकर्ते यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते. प्रभागाच्या विकासासाठी खातूनबी शेख हातम यांना निवडून द्या. महापालिकेत काँग्रेसची सत्ता असल्याने विकास सुकर होईल. प्रभागाच्या विकासासाठी 1.25 कोटी ताबडतोब मिळतील असं आश्वासन सभेत देण्यात आलं. वो है आमरण उपोषण. मैंने आमरण उपोषण किया जो पूरे महाराष्ट्र में कोई मुस्लिम संस्था ने, कोई मुस्लिम नौजवान ने, किसी ने नहीं किया. साथियों, एक जमाना था 1997-98 का, जब मैं एनएसयूआई में काम करता था, कॉलेज पढ़ता था. मेरी बीएससी की पढ़ाई हो चुकी थी और उसके बाद हमने धरना आंदोलन, तिरु आंदोलन, क्या क्या आंदोलन किए, रास्ता रोको आंदोलन. साथियों, ये हाथीपुरा मोहल्ला है, यहाँ से भी हमारे 2 साथी हमारी उर्दू एमए एक्शन कमेटी बनाए थे. उसमें हमारे अफसर बेग साहब यहीं करीब में रहते हैं, वो हमारे साथ. अभी हमारे परवेज सर, प्रोफेसर डॉक्टर मुश्ताक साहब, प्रोफेसर शकील साहब, यानी ये जो है सब डॉक्टर और प्रोफेसर बन चुके हैं. मैं भी बीएससी बीएड हूं, लेकिन मैं मेरा बिजनेस करता हूं और एक साथी है जो बिजनेस करता है. हम ये सब मिलकर वीएमई कॉलेज में उर्दू एमए चालू करने के लिए साल भर आंदोलन करते रहे. मुख्यमंत्री को डेपुटेशन ये निवेदन दे. 1 साल 2 साल केंद्र में हो गए, राज्य में 1 साल हो गया. लोगों ने उन पर विश्वास दिखाया, उनको चुनकर दिया. हमारे प्राइम मिनिस्टर मनमोहन सिंह जी थे, उनके बारे में ये कहते थे, बीजेपी के लोग कहते थे ये तो कुछ बोलते ही नहीं, ये तो कुछ बोलते ही नहीं, ये तो मौनी बाबा है, ये तो बोलते ही नहीं. अब मैं ये पूछ रहा हूं कि मोदी जी तो रोज बोल रहे मन की बात, मन की बात, मन की बात. हम रोज सुन रहे मन की बात. दादरी में जो कांड हुआ, मन की बात से बताइए ना, आपको अच्छा लगा? जो दादरी में जो माइनॉरिटी के साथ में हुआ, आप इस देश के प्राइम मिनिस्टर हो, आपको सबको लेके चलना होगा. हिंदू हो, मुसलमान हो, सिख हो, ईसाई हो. आपने क्यों नहीं कहा कि मुझे अफसोस है ये ऐसा हुआ? उसके बाद में हरियाणा में दलितों पर वहां पर अत्याचार हुआ, मार दिए गए, कोई स्टेटमेंट नहीं आ रहा है. आप मन की बात करते हो भैया, आप मन की बात करिए, लेकिन वो बात करिए जिसके लिए पूरा इस देश का अवाम सुन रहा है. जो हम चाहते हैं कि एक प्राइम मिनिस्टर हो जो सबको लेकर चले. अब वो तो प्राइम मिनिस्टर है, मन की बात रेडियो पे करते हैं. हम इस मंच से अपनी मेरे मन की बात मैं करता हूं. हमारे कांग्रेस सरकार ने 5% का आरक्षण माइनॉरिटी को दिया, वो भी आपको हजम नहीं हुआ, वो भी आपने निकाल दिया. हमने यहां जो मदरसे थे उनको स्कूलों का दर्जा दिया, वो भी आपने हटा दिया. क्यों? क्या कारण है? इस देश में सब सुख शांति से नहीं रह सकते? आपको क्या तकलीफ है, क्या प्रॉब्लम है, मैं पूछना चाहता हूं. मनमोहन सिंह जी को नाम रखते थे. मनमोहन सिंह जी, ऐसी दिल दुखाने वाली बात मनमोहन सिंह जी ने कभी नहीं की. यहां जब किसानों की आत्महत्या हो रही थी तो मनमोहन सिंह जी विदर्भ में आए, किसानों से मिले और यहां से हमारी नेता सोनिया गांधी के कहने पर 70,000 करोड़ का पैकेज दिया. यहां पे किसानों की आत्महत्या हो रही है, कौन आ रहा है पूछने उनको? कौन आ रहा है उनके हाल देखने? दूसरी बात, मोदी जी कहते हैं न खाऊंगा न खाने दूंगा, न खाऊंगा न खाने दूंगा. हमें अच्छा लगा, चलो ये करप्शन पे रोक लगाएंगे, किसी को खाने नहीं देंगे. बहुत समय से ऐसा लग रहा था, लेकिन अब जाके समझ में आया कि दाल चाहे कौन सी भी हो, न खाऊंगा न खाने दूंगा. यही आप लोगों के साथ हो रहा है. उनके लिए तो ड्राई फ्रूट है, वो तो खा लेंगे भाई, आम आदमी क्या खाएगा? ये हमको पूछना है आपसे.
तीसरी बात, भाजपा के नेता कहते हैं अमरावती को स्मार्ट सिटी बनाएंगे, अमरावती को स्मार्ट सिटी बनाएंगे। मैं ये पूछना चाहता हूं, क्या आपके इलाके में आएंगे? भाजपा के खासदार आएंगे, आमदार आएंगे? स्मार्ट सिटी तो दूर, यहां झांकने भी आएंगे क्या? ये आपको सोचना इस चुनाव के माध्यम से। आपको लगता है ये इलाके में कुछ स्मार्ट होने वाला है? और स्मार्ट सिटी बन भी गई और अगर निधि आया, जो कि मुझे यकीन नहीं है क्योंकि 20 शहरों को मिलने वाला है हिंदुस्तान में, अमरावती का नंबर कब लगेगा पता नहीं, लगेगा तो अच्छा होगा, लेकिन उसमें 200 करोड़ मिलने वाला है। हमने तो रेलवे स्टेशन लाया, वही 500 करोड़ का है। अमरावती से नरखेड़ से दिल्ली कनेक्ट हो गया, उसका हिसाब लगाइए। यहां पर हमारे माइनॉरिटी इलाके में इतनी सड़कें बनी है, इतनी नालियां बनी है, हमारे हर एक नगर सेवक ने 1-2 करोड़ रुपया खर्चा किया है, बड़े बड़े काम हुए हैं। डॉक्टर मजहर अली साहब थे, डॉक्टर मतीन साहब ठीक कहते हैं, कहां से याद रखेंगे? उसकी पूरी चिट्ठी है, गवर्नमेंट का कागज है, आप पढ़ सकते हो। साजिद भाई आप जानते हो कि उसमें कितने सारे काम हुए। लालखड़ी में लोगों को पीने का पानी नहीं था, वहां पानी के लिए हाय तौबा मची हुई थी। 3.5 करोड़ की टाकी हमने वहां बनवाई, लोगों से वादा किया था, टाकी बनी। आज लालखड़ी इलाके में आप जाके देखोगे तो वहां पानी है। बैंकों की जरूरत थी, पहले के नेता कहते थे यहां बैंक लाने की कोई जरूरत नहीं है। भाई गरीब लोग रहते हैं, उनको क्या करना है बैंक से? क्या करेंगे खाता खोल के? है ही नहीं उनके पास। जब 2 नेशनलाइज्ड बैंक यहां आई, उसके बाद आप देखो, अभी विलास भाऊ ने बताया 10,000 लोगों से ज्यादा लोगों ने, मेरे ख्याल 15,000 तक आंकड़ा पहुंच गया है, इतने लोगों ने वहां खाता खोला है। मतलब सख्त आवश्यकता थी यहाँ के व्यापारियों को, यहाँ के बच्चों को, यहाँ की महिलाओं को, यहाँ जो बच्चे पढ़ते जिनको स्कॉलरशिप मिलती है, उन सबको इस बात की जरूरत थी। धार्मिक वृत्तीचे व समाजसेवक अभिनंदन पेंढारी यांच्या निळकंठ चौकातील निवासस्थानी संत श्री सुवीर सागरजी महाराजांचा आहारदान कार्यक्रम घेण्यात आला। पेंढारी परिवाराने महाराजांची पूजा प्रदक्षिणा करून नमन केलं। संत श्री सुवीर सागरजी महाराजांचा अमरावतीत मुक्काम आहे। अमरावतीकरांना जीवनाची वाट सुकर करण्याचा मार्ग सांगणाऱ्या संत सुवीर सागरजी महाराजांचा आहारदानाचा कार्यक्रम झाला। निळकंठ चौकातील अभिनंदन पेंढारी यांच्या निवासस्थानी महाराजांनी आहार घेतला। महाराजांचं आगमन झालं असता पेंढारी परिवाराने त्यांना वंदन करून प्रदक्षिणा घातली। यानी कानी च पापानी जन्मांतरे कृतानी च तानी तानी विनश्यंती प्रदक्षिणाम पदे पदे। जन्म जन्मांतरापासून कळत नकळत घडलेल्या पापांचं क्षालन प्रदक्षिणेनं होतं। जसजशी प्रदक्षिणा घातली जाते तसतसे प्रत्येक पावलागणिक पाप नाहीशी होतात, असं प्रदक्षिणेचं महत्व आहे। त्यासाठी सद्गुरूला देवाला प्रदक्षिणा घालतात। प्रदक्षिणेनंतर सुवीर सागरजी महाराजांनी पेंढारी यांच्या निवासस्थानी आहार घेतला। जैन संतांची आहार विहाराची कडक नियम आहेत, त्यानुसार एकाच वेळी उभ्याने हातावर मावेल तेवढा आहार ते घेतात। आहारात मुंगी, केस किंवा तत्सम आक्षेपार्ह बाब आढळल्यास महाराजांच्या आहाराला तेथेच विराम लागतो। मग आहार अर्धवट झालेला असो वा एकच घास ग्रहण केलेला असो। जैन संत आयुष्यभर सत्य, अहिंसा, नियम, संयम व्रतानुसार आचरण करतात। सुवीर सागरजी महाराज त्यापैकीच एक दिव्य विभूतिमत्व आहेत। हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबवूया। पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या। वेळ झाली आहे आपली रजा घेण्याची। आपणास काही माहिती द्यायची वा काही सुचवायचे असेल तर आमच्याशी थेट संपर्क करा। आमचा पत्ता सिटी न्यूज कार्यालय, मातोश्री आर्केड, सहकार भुवन समोर, मोर्शी रोड, अमरावती। आमचा फोन नंबर आहे 3298-161 आणि वेबसाईट आहे www.citynews.net.in। अचूक, सडेतोड आणि निर्भीड बातम्यांसाठी बघत रहा अमरावतीचं नंबर 1 चॅनेल, फक्त सिटी न्यूज। बातमी आमची, विश्वास तुमचा।